गेल्या काही वर्षात आमच्या चॅनलने शिवम असोसिएट्स, आदित्य राज कॅपिटल आणि सिटी इंडेक्स या संस्थांच्या गुंतवणूक फसवणुकीच्या प्रकरणांचा पर्दाफाश केला होता. त्या वृत्तानंतर शेकडो गुंतवणूकदारांनी आमच्या चॅनलला फोन करून आपले पैसे कसे परत मिळवायचे, कोणाशी संपर्क साधायचा हे विचारत आहेत. अनेक गुंतवणूकदार एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. योग्य प्रक्रिया माहीत नसल्यामुळे हा संभ्रम दूर करण्यासाठी आज आपण कर्नाटक ठेवीदार हितसंरक्षण कायदा म्हणजेच KPID कायद्याअंतर्गत पैसे परत मिळवण्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. टप्प्याटप्प्याने कोणाशी संपर्क साधायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात यासह. सर्वात प्रथम KPID कायदा म्हणजे काय? व्याज किंवा नफ्याचा आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेकडून ठेवी गोळा करणाऱ्या आणि नंतर पैसे परत न करता फसवणूक करणाऱ्या संस्थांपासून ठेवीदारांचं संरक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकारने 2004 मध्ये हा कायदा लागू केला. 2022 आणि 2024 मध्ये तो आणखी कडक करण्यात आला. या कायद्यानुसार फसवणूक सिद्ध झाल्यास सरकार त्या संस्थेच्या तसेच तिच्या संचालक व भागीदारांच्या मालमत्तेवर जप्ती आणते. म्हणजे ती मालमत्ता विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही. नंतर ही मालमत्ता लिलावाद्वारे विकून आलेली रक्कम ठेवीदारांना वाटली जाते. आता आपण प्रक्रिया जाणून घेऊ. टप्पा 1. मालमत्ता जप्ती. सरकार संस्थेविरुद्ध कारवाई सुरू केल्यानंतर संस्था व तिच्या संचालकांची मालमत्ता जप्त केली जाते. टप्पा 2. कॉम्पिटंट अथॉरिटीची नियुक्ती. हे प्रकरण हाताळण्यासाठी सरकार एका वरिष्ठ अधिकाऱ्याची म्हणजेच सहाय्यक आयुक्त दर्जांपेक्षा कमी नसलेल्या कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून नियुक्ती करते. हे अधिकारी जप्त मालमत्तेचा ताबा घेतात. टप्पा 3. सार्वजनिक सूचना. कॉम्पिटंट अथॉरिटी वृत्तपत्रांमधून किंवा थेट सूचना देऊन ठेवीदारांना दावे सादर करण्याचे आवाहन करतात. गुंतवणूकदारांसाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा. या सूचनेसाठी वृत्तपत्र, गॅजेट आणि संबंधित ऑनलाईन पोर्टलवर लक्ष ठेवावं. टप्पा 4. दावा सादर करणे. ठेवीदारांनी आपली ठेव पावती, पासबुक, बँक हस्तांतरण पुरावा, करारपत्र यासह दावा अर्ज सादर करावा, सहसा ऑनलाईन पोर्टलद्वारे. टप्पा 5. मालमत्तेचा लिलाव. कॉम्पिटंट अथॉरिटी जप्त मालमत्ता लिलावाद्वारे किंवा खाजगी विक्रीद्वारे विकून आलेली रक्कम निर्धारित बँक खात्यात जमा करतात. टप्पा 6. स्पेशल कोर्टाचा आदेश. स्पेशल कोर्ट ठेवीदारांची यादी अंतिम करते आणि जमा झालेली रक्कम, सर्व ठेवींची रक्कम भरल्यास अपुरी असल्यास प्रमाणशीर पद्धतीने पैसे परत करण्याचा आदेश देते. केस स्टडी. संगोळी रायण्णा सोसायटी प्रकरण. हा कायदा प्रत्यक्षात कसा काम करतो हे दाखवण्यासाठी आमच्या स्वतःच्या बेळगावचेच एक उदाहरण आहे. क्रांतीवीर संगोळी रायण्णा सोसायटी प्रकरण. 2017 मध्ये या सोसायटीचे अध्यक्ष आनंद बाळकृष्ण अप्पुगोळ आणि इतर संचालकांनी ठेवीदारांचे पैसे परत न करता संस्था बंद केली. बेळगावमधील हजारो लोकांनी आपली आयुष्यभराची बचत गमावली. ग्राहक न्यायालयाच्या आदेशावरून मालमत्ता जप्त करण्यात आली. सरकारने कॉम्पिटंट अथॉरिटी नियुक्त केली. मालमत्तेच्या लिलावातून 80 ते 90 कोटी रुपये जमा झाले. पण इथूनच गुंतवणूकदारांचा खरा संघर्ष सुरू झाला. बेंगळूरच्या कॉम्पिटंट अथॉरिटीसमोर दावा सादर केला असता 20,000 पेक्षा जास्त रोख ठेवींना पुरावा नसल्याचे कारण देत अनेक दावे फेटाळण्यात आले. गुंतवणूकदार हायकोर्टात गेले आणि जिंकले. पैसे परत करण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा आदेश हायकोर्टाने दिला. तरीही पुन्हा 10 वर्षांपूर्वीचे आयकर विवरणपत्र, बँक स्टेटमेंट, आधार, पॅन मागण्यात आले. अनेक अर्ज पुन्हा नाकारले गेले. याच महिन्यात ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांनी बेळगाव DC कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी करणारे निवेदन सादर केले. या प्रकरणातून मिळणारा धडा काय आहे? तर कायदा काम करतो. मालमत्ता जप्ती, लिलाव सर्व झाले आहे, पण योग्य कागदपत्रे नसतील तर पैसे हातात येण्यास वर्षानुवर्षे विलंब होतो. गुंतवणूकदारांसाठी आता महत्त्वाच्या सूचना. ठेव पावती, पासबुक, करारपत्र, बँक हस्तांतरण पुरावा सर्व काळजीपूर्वक जपून ठेवा. रोख ठेवीला पुरावा नसेल तर दावा नाकारला जाण्याची शक्यता जास्त असते. त्या संस्थेसंबंधी कॉम्पिटंट अथॉरिटीच्या सार्वजनिक सूचनेसाठी वृत्तपत्र आणि संबंधित ऑनलाईन पोर्टलवर लक्ष ठेवा. पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा नोंदवला असल्यास तिथेही तक्रारदार म्हणून आपलं नाव नोंदवा.
दावा नाकारला गेल्यास निराश होऊ नका. संगोली रायण्णा प्रकरणाप्रमाणे हायकोर्टात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जास्त व्याज नफ्याचा आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही संस्थेत गुंतवणूक करण्यापूर्वी तिची नोंदणी आणि परवाना तपासा. मित्रांनो, तुमच्यापैकी कोणीही शिवम असोसिएट्स, आदित्य राज कॅपिटल, सिटी इंडेक्स किंवा अशा इतर कोणत्याही संस्थेत गुंतवणूक करून पैसे न मिळाल्याने त्रस्त असाल तर आमच्या KMM चॅनलशी संपर्क साधा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील वृत्तांमध्ये देण्याचा प्रयत्न करू. अशा जनहितार्थ वृत्तांसाठी KMM बेळगावी सोबत रहा. फ्रेंड्स, BSc का सबसे बड़ा सेल शुरू हो चुका है. BSc डबल डिस्काउंट, डबल डील्स, डबल खुशी. यहाँ साड़ीज, लेडीज वेयर, मेंस वेयर और किड्स वेयर के फ्रेश कलेक्शन पर मिल रहा है पूरे 10+10% ऑफ 26 जुलाई से 23 अगस्त तक. मतलब डबल डील्स, डबल खुशी. तो देर किस बात की, आज ही अपनी फैमिली के साथ BSc आइए और इस जबरदस्त ऑफर का लाभ उठाइए. BSc डबल डिस्काउंट 26 जुलाई से 23 अगस्त तक. BSc's biggest sale. BSc double discount. Double D, double खुशी.